नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, काल आपण त्रिकोण या त्रिकोणावरती त्रिकोणाचे प्रकार, बाजूनुसार पडणारे प्रकार, कोणानुसार पडणारे प्रकार, त्याच्यावरती असणारे त्याचे गुणधर्म आणि त्याच्या बेसिक कन्सेप्टवर असणारे उदाहरणं हे कालच्या लेक्चरला आपण पाहिली होती। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्रिकोण भाग 2 याच्यामध्ये क्षेत्रफळ आणि परिमिती यांच्याशी संबंधित असणारी उदाहरणं पाहायची आहेत आणि तिसऱ्या भागामध्ये आपण परीक्षेला जी आलेली उदाहरणं आहेत हे परीक्षेला आलेली उदाहरणं आपण तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत। आता पहा, या ठिकाणी मी इथं आकृतीचा एक चार्ट काढलेला आहे। या चार्टमध्ये एकाच चार्टवर ह्या त्रिकोणाचे जे 4 प्रकारावरती प्रश्न विचारले जातात ते 4ही प्रकार एकाच स्लाइडवर घेतलेले आहेत। इथं आपल्याला दिसत आहे काय की त्रिकोण आहे, आकृतीचं नाव, या ठिकाणी आकृती, क्षेत्रफळ आणि परिमिती, क्षेत्रफळाचं सूत्र, परिमितीचं सूत्र। आता आपण थोडंसं समजून घेऊयात। त्रिकोण ज्याला 3 बाजू 3 कोण असतात असा हा त्रिकोण इथं आपल्याला दिसतंय, त्रिकोणाची आकृती आहे। आता इथं सूत्र दिसतंय आपल्याला 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आता हे जे सूत्र आहे हे सूत्र का तयार झालं याचं कारण काय आहे की हे सूत्र नेमकं कोणत्या बेसवरती तयार झालेले आहे। तर इथं बघा, आता आपल्याला या ठिकाणी हा त्रिकोण दिसत आहे। चौकोनाचा एक प्रकार आहे पहा, समांतरभुज चौकोन, आणि समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आहे काय, क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणिले उंची। आणि याच्यात काय केलंय, फक्त त्याचे निम्म केलंय, 1/2 केलंय। मग हा समांतरभुज चौकोन असतो कसा, तर हा असा असतो पहा, त्याला म्हणायचं समांतरभुज। म्हणजे दोन्ही बाजू, सम्मुख बाजू एकमेकास कशा असतात, समांतर असतात। मग हा समांतरभुज चौकोन आहे। आता ह्या समांतरभुज चौकोनामध्ये हे पहा, ही बाजू इकडे तिरकी आहे, ही बाजू इकडे तिरकी आहे, बरोबर, ही बाजू अशी सरळ आहे, असा हा झाला समांतरभुज चौकोन। समांतरभुज चौकोनाची ही काय आहे, उंची आहे, ही सरळ जर आपण इथं काढलं तर हे काय, उंची। मग पाया तुम्हाला माहिती असेल आणि उंची माहिती असेल तर आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकतो। मग आता समांतरभुज चौकोनामध्ये आणि ह्या त्रिकोणामध्ये काय फरक आहे, काय केलेलं आहे बघा, इथं जर आपण याचा कर्ण पाहिला तर या कर्णाने या समांतरभुज चौकोनाचे 2 भाग केलेत। 2 भाग केले म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे 2 छोटे या ठिकाणी त्रिकोण मिळाले। मग इथं 2 त्रिकोण मिळाले, बरोबर निम्म निम्म भाग झालेला आहे। म्हणून आपण या पाया गुणिले उंचीला 2 ने भागतो। मग 2 ने भागतो म्हणजेच काय, आपण करतो 1/2 ने गुणतो, म्हणजे याला 2 ने भागलंय। मग आपल्याला जर याचं क्षेत्रफळ काढायचं असेल, समजा इथं या ठिकाणी मी पाया दिला असता 10 आणि उंची दिली असती 8, तर या ठिकाणी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं असतं, आधी समांतरभुज चौकोनाचं किती आलं असतं, समांतरभुज चौकोनाचं आलं असतं 8 गुणिले 10, 8 10 80, मग 80 चौरस सेंटीमीटर हे आलं असतं समांतरभुज चौकोनाचं। आणि त्रिकोण त्याच्या निम्म आहे म्हणजे याला 2 ने भागायचंय, मग किती आलं असतं त्रिकोणाचं, 40 चौरस सेंटीमीटर। अशा पद्धतीने आपण हे सूत्र तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी दिलेलं आहे पहा, त्रिकोण, त्रिकोणाची तोच त्रिकोण आहे, मात्र कधी कधी काय केलं जातं, त्रिकोणाचा आता या ठिकाणी तुम्हाला पाया दिला होता आणि उंची दिली होती, कधी कधी त्रिकोणाच्या बाजू दिल्या जातात डायरेक्ट, आणि या बाजूवरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असतं। तर मग अशा वेळेला कसं काढणार आपण क्षेत्रफळ, तर या ठिकाणी आपल्याला हेरोचं सूत्र वापरावं लागतं। कोणतं, हेरोचं सूत्र। ज्यावेळेस 3 बाजू, म्हणजे ही बाजू दिलेली, ही ए बाजू दिलेली, बी बाजू दिलेली आणि सी बाजू दिलेली, त्यावेळेस हे सूत्र वापरतो। मग त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय काढावं लागतं, सेमी पॅरामीटर, म्हणजेच काय, यस काढावा लागतो, म्हणजेच अर्धपरिमिती काढावं लागते। अर्धपरिमिती, परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज, 3 बाजूंची बेरीज, म्हणजे याला आपण म्हणतो परिमिती। मग 3 बाजू ज्या आहेत त्यांची आपल्याला जर हे माहिती असेल, लांबी माहिती असेल, तर आपण त्याच्यावरून हे परिमिती काढू शकतो। मग आता आपल्याला इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, परिमिती। या ठिकाणी ए ची लांबी दिलेली आहे, बी ची लांबी दिलेली आहे, सी ची लांबी दिलेली आहे, आणि त्याला अर्धपरिमिती म्हणजे त्याला कशाने भागायचंय, 2 ने भागायचंय। मग तुम्हाला अर्धी परिमिती म्हणजेच यस मिळणार आहे, सेमी पॅरामीटर मिळणार आहे। आणि मग या यस गुणिले यस मधून ए एकदा वजा करायचा, पुन्हा गुणिले यस मधून बी वजा केला, गुणिले
एस मधून सी वजा करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे हिरोचं सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालं. याची परिमिती जर काढायची असेल तर काय करणार, 3 गुणिले किंवा 3 बाजूंची बेरीज अशा पद्धतीने काढता येईल. त्यानंतर पहा हा काटकोन त्रिकोण. आपण काल काटकोन त्रिकोणावरचे प्रश्न पण पाहिलेत, पायथागोरसशी संबंधित पण प्रश्न पाहिला होता. अजून दिशाज्ञानामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे पायथागोरसचं प्रमेय शिकलेलं आहे. हे प्रमेय कशावरती आहे, काटकोन त्रिकोणावरती. म्हणजे हा असणारा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. आता हा काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तो कसा बनतो तर बघा, या ठिकाणी आपल्याला एक आकृती माहिती असेल तर आपल्याला थोडंसं जर या ठिकाणी एक आकृती काढली तर कळन काय. आता इथं चौरसासारखं दिसतंय, परंतु हा काय आयत, काय आयत. मग आयत कसा काढतात तुम्ही, असंच काढतात, ज्याच्या 4 कोन समान मापाचे असतात आणि समोरासमोरील बाजू समान मापाचे असतात, अशांना म्हटलं जातं आयत. अशाला म्हटलं जातं आयत. आता मी इथं बघा, इथं या ठिकाणी मी हा आयत काढलेला आहे. मग आयताचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं तर लांबी गुणिले रुंदी याने काढलं जातं. कसं काढलं जातं, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदीने याचं क्षेत्रफळ काढलं जातं आयताचं. मग समजा इथं लांबी मी घेतली 8 सेंटीमीटर आणि ही समजा ही रुंदी घेतली 8 सेंटीमीटर आणि लांबी घेतली 10 सेंटीमीटर. ओके. मग आता पहा आपण काय केलंय, 10 गुणिले 8 किती होणार आहे, 80. काय होणार आहे, 80. पण आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी बघा, आता हा काटकोन त्रिकोण एवढ्याचा काटकोन त्रिकोण होतोय. म्हणजे या कर्णापासून जर 2 भाग केले तर करेक्ट काटकोन त्रिकोण मिळतोय आपल्याला. आता या काटकोन त्रिकोणाची ही बाजू, ही वरची बाजू 8 आहे, म्हणजे ही बाजू किती आहे, 8 आहे इथली. आणि ही बाजू जर 10 आहे तर ही बाजू किती, इथं 10 आहे. म्हणजे हा जो काटकोन आहे हा काटकोन त्रिकोण. मग ह्या दोन एका आहेत, काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, कारण इथं काटकोन होतोय, बरोबर आहे. मग ज्या वेळेस हा आयत होता त्यावेळेस यालाच तुम्ही काय म्हणत होते, लांबी गुणिले रुंदी. याला काय म्हणत होते तुम्ही, लांबी आणि रुंदी म्हणत होते. परंतु हा जो निम्मा पार्ट आहे, हा जर निम्मा पार्ट आपण काढला, इरेज केला, तर तुम्ही आता याला काय म्हणतायत, याला काटकोन त्रिकोण म्हणतायत. याला काय म्हणतायत तुम्ही, काटकोन त्रिकोण. हा निम्माच भाग आहे, बरोबर. मग आता याच्यात आपल्याला लांबी आणि रुंदी म्हणता येईल का, लांबी कोणती रुंदी कोणती. म्हणून आपण याला काय म्हणतो, काटकोन करणाऱ्या 2 बाजू. याला काय म्हणतो, काटकोन करणाऱ्या बाजू. शक्यतो आहे खालचा बाजू असतं त्याला पाया म्हटलं जातं, वरची बाजू आहे त्याला उंची म्हटलं जातं. पण या ठिकाणी मग सूत्र तयार करत असताना काय करावं लागतं, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. म्हणजे ही काटकोन करणाऱ्या 2 बाजू आहेत, कोण कोण आहे, 8 आणि 10. यांचा गुणाकार केला, यांचा गुणाकार किती होतोय, 80. 80 हे तर काय आहे, आयताचं क्षेत्रफळ आहे. पण तुम्हाला जर त्रिकोणाचं काढायचं आहे, काटकोन त्रिकोणाचं, त्याला 1/2 ने गुणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, त्याला निम्म करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला याचं सुद्धा क्षेत्रफळ मिळालं. किती मिळालं ते या ठिकाणी 40. आणि जर तुम्हाला याची परिमिती काढायची असेल तर 3 बाजूंची बेरीज या ठिकाणी करावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुढचा त्रिकोण आहे तो म्हणजे कोणता, समभुज त्रिकोण. हा काय, समभुज. हा समभुज आहे, सर्व भुजा समान मापाच्या आहे त्याच्या. असं जर असेल, सर्व भुजा जर समान मापाच्या असेल तर आपल्याला याची किंमत काढत असताना काय करावं लागतं, तर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग या पद्धतीने त्याचं क्षेत्रफळ काढलं जातं. आणि जर आपल्याला परिमिती भावी असेल तर 3 गुणिले बाजू याने आपल्याला त्याची परिमिती मिळते. मग हे जर आपल्या सर्व लक्षात आलं असेल तर आपल्याला पुढचे याच्यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न आपल्याला सुटणार आहेत. चला त्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, त्रिकोणाच्या 3 बाजूंची माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता पहा, आपण 4 प्रकारचे सूत्र शिकलोय. आता इथं हे कोणत्या सूत्रात बसणार आहे बघा बरं. इथं 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. मग 3 बाजूंची जर लांबी दिली असेल तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल, हिरोचं सूत्र वापरावं लागेल. मग हिरोचं सूत्र काय सांगतं, वर्गमुळात यस कंसात यस वजा ए, पुन्हा कंसात यस वजा बी, पुन्हा कंसात यस वजा सी.
हे. पण यस कसा काढला जातो, तर यस म्हणजे काय आहे, तिन्ही बाजूंची लांबींची बेरीज भागिले 2 अर्धपरिमिती काढायची आहे. मग तुम्हाला अर्धपरिमिती काढायची, ती यांची बेरीज करावं लागेल, यांच्या बेरजेला 2 ने भागावं लागेल. मग 15 आणि 12 27, 27 अधिक 9, 27 आणि 9 किती होतात 36. 36ला जर तुम्ही 2 ने भागलं तर किती मिळतंय 18. 18 म्हणजे काय तुमचा यस. यस म्हणजे काय अर्धपरिमिती. तुम्हाला अर्धपरिमिती मिळाली इथं. मग आता याच्यात किमती टाकायच्यात आपल्याला. वर्गमुळात यस म्हणजे किती आहे 18 आहे. 18 कंसात 18 वजा ए म्हणजे काय, हा ए, ही बी आहे, ही सी आहे. ह्या बाजू वजा करायच्यात. म्हणजे इथं 18तून 9 वजा, पुन्हा कंसात 18, 18मधून 12 वजा, पुन्हा कंसात 18मधून आपल्याला इथं करायचे 15 वजा. आता हे लिहायलाच पाहिजे होतं, असं काही नाही, स्टेप बाय स्टेप एवढं करावं असं नाही. इथं तुम्ही डायरेक्ट हे 18 लिहून तुम्ही इथं डायरेक्ट 18मधून 9 ही स्टेप आपण वाचू शकत होतो. 18मधून 9 गेले, खाली राहिले 9. ओके, इथं काय चिन्ह नाही म्हणजे काय गुणिले, म्हणून गुणिले लिहून टाकला आपण. त्याच्यानंतर हे 18मधून 12 गेले, खाली राहिले 6. या 18मधून 15 गेले, खाली राहिले 3. आता बघा हे वर्गमुळात, हे आलेलं काय वर्गमुळात म्हणजे यांचा गुणाकार करायचा आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. मग यांचा गुणाकार करा, त्या गुणाकाराला आपल्याला त्रास घ्यावा लागणार आहे गुणाकार करता करता. त्याचं पुन्हा वर्गमूळ काढा. मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढायला पुन्हा आपल्याला अजून वर्ग घन मोठ्या संख्येची माहिती असणं गरजेचं आहे. मग हा जर आपल्याला त्रास कमी करायचा असेल तर थोडंसं इकडं समजून घ्या. काय समजून घ्या, आता समजा इथं मी तुम्हाला म्हणलं 4चा वर्ग, तर 4चा वर्ग म्हणजे काय असतं 4 गुणिले 4 असतं. मग 4 गुणिले 4 म्हणजेच किती असतं 16 असतं. म्हणजे हा झाला 4चा वर्ग, किती येतो 16 येतो. पण मी जर असं लिहिलं वर्गमुळात 16, तर तुम्ही काय लिहिता 4, म्हणजे 16चं वर्गमूळ किती येतंय 4 येतंय. म्हणजे वर्गमुळात 16 म्हणजे याचाच अर्थ काय होता वर्गमुळात 4 गुणिले 4. 16 म्हणजे कसे आले 4 चूक 16 आहेत ना, 4 गुणिले 4. मग ह्या 2 4 मधला इथं जर का 2 4 असतील तर त्यातला 1 4 बाहेर येतोय. ओके, मग आपल्याला काय करणार, आपण याची अशीच फोड करून घेणार. कशाच्या मध्ये फोड करून घेणार, तर मूळ संख्यांमध्ये मूळ अवयवांमध्ये याची फोड करून घेणार. मग मूळ अवयवांमध्ये जर फोड झाली तर मग या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, त्या संख्या बाहेर. म्हणजे इथं पहा, जर अशी आपण फोड केली तर ह्या 2 4 मधला 1 4 बाहेर घेतला तर चालतोय का नाही, चालतोय. म्हणजे आपल्याला जास्त मग सरळ आपल्याला जास्त गुणाकार करता येईल. मग आता 18ची फोड मूळ संख्यामध्ये करायची. मग मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे, सर्वात लहान मूळ संख्या काय 2. मग 2 ने भागा बरं 18ला जातोय का भाग. 2 9 18 म्हणजे 2 लिहून टाकला तुम्ही आधी. 2 9 18. ओके, 2 गुण आणि 9 हे 2 अवयव आहेत त्याचे, बरोबर. आता 9चे अवयव पडणार आहेत पुन्हा. पाय 18ची फोड कशी केली होती आपण 2 गुणिले 9 अशी केली होती. म्हणजे 9 दुने 18, त्यातला 2 हा मूळ आहे म्हणून मी इथं 2 लिहिला, 9 नाही लिहिला. आता 9ची फोड करावं लागेल. 9ची फोड कशी करता येईल मूळ संख्यांच्या स्वरूपात, 3 त्रिक 9. आता 3 मूळ संख्या आहे की नाही आहे, मग लिहून टाका इथं 3 गुणिले 3 म्हणजे ही संख्या 18 आहे. पहा 2 त्रिक 6 आणि 6 त्रिक 18 अशी ती 18 आहे. म्हणजे 18ची फोड लिहिली आपण. आता यात 9ची फोड कशी करता येईल, 9ची फोड काय होणार आहे 3 त्रिक 9 म्हणजे 3 गुणिले 3. या 6ची फोड कशी करता येईल 2 त्रिक 6, 2 पण मूळ आहे 3 पण मूळ आहे म्हणून आपण लिहून टाकला डायरेक्ट 2 त्रिक 6 आणि हा 3 जसाच्या तसा या ठिकाणी लिहिला. आता बघा तुम्हाला या कंसा या वर्गमुळाच्या बाहेर काढत असताना आपल्याला काय सगळं बघितलं इथं की ह्या 2 पैकी आपण काय घेतो, एकच बाहेर घेतो. मग तसं इथं 1 2 आहे आणि इथं 1 2 आहे. या 2 मधला एकच 2 बाहेर घ्यायचा. म्हणजे बाहेर घेताना आपण घेतला इथं 2, एकच 2. इथं पहा इथं 2 वेळा 3 आहेत, त्यातला एकच 3 आपण बाहेर घेणार आहेत गुणिले 3. इथं पुन्हा 2 वेळा 3 आहे, आपण त्यातला एकच बाहेर घेतला गुणिले 3. त्याच्यानंतर इथं 2 3 आहेत, आपण त्यातला एकच 3 बाहेर घेतला. आणि आता काय करावं लागेल, म्हणजे याचं वर्गमूळ आपल्याला काढीत बसायची डायरेक्ट गरज पडली नाही. आता एवढ्यांचा आपल्याला सरळ गुणा करून घ्यावं लागणार आहे. मग 2 त्रिक 6, 6 त्रिक 18 आणि 18 त्रिक 54. अशा पद्धतीने उत्तर आलं 54 चौरस सेंटीमीटर. मग 54 चौरस सेंटीमीटर कुठं होतं
पहिल्याच ऑप्शनमध्ये होतं. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं. आता तुम्हाला समजण्यासाठी याच प्रकारचा प्रश्न मी दुसरा घेतलेला आहे. अगदी आपल्याला लवकरात लवकर शॉर्टकटमध्ये सोडवायचं आहे. आता आपल्याला यस या ठिकाणी कळाला. यस म्हणजे काय? अर्धपरिमिती आहे, म्हणजे सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. मग आता इथं या सगळ्या संख्या 2 अंकी आहेत, आपल्याला लय तोंडी जमायची नाही, तर आपण एक संख्यांची त्यांच्या संख्यांचा बेरीज करून घेऊ. मग 6 + 9 किती झाले? 15. 15 + 5, 15 आणि 5 20. 20 अशी लिहिला 0. हातचे आले 2. आता हे 2 आणि हे 5 किती झाले? 7. 7 + 3 10. 10 + 2 12. म्हणजे या ठिकाणी 120 आली बेरीज. पण आपल्याला यस काढायचा. यस म्हणजे काय? त्याला पुन्हा 2 ने भागावं लागतं. मग याला 2 ने भागलं, बेसक 12. म्हणजे या ठिकाणी यसची किंमत किती आली? 60. यसची किंमत किती आली? 60. बरं, आपल्याला हेरोचं सूत्र काय सांगतंय? वर्गमुळात यस. आता सूत्र तुमच्या लक्षात आहे, मी डायरेक्ट किमती टाकतो. यस म्हणजे काय? या ठिकाणी 60. मग यस वजा ए म्हणजेच काय? 60 वजा ए. 60 मधून 25 गेले, खाली राहिले 35. लिहिले इथं डायरेक्ट. गुणिले पुन्हा 60 मधून 39 गेले, थोडे वेळ 40 गेले, राहिले 20. 20 आणि 1 21. म्हणजे 39च वजा करायचे होते, म्हणून आपण किती लिहिली? 21. गुणिले 56. 60 मधून जर 56 वजा करायचे तर किती राहतील? 4. मग या ठिकाणी लिहिले 4. आता आपल्याला एवढ्यांचाच गुणाकार करायचा आहे फक्त. मग आता गुणाकार करायचा आहे, पण आपण गुणाकार करत नाही. आपण काय करतो? यांची फोड करून घेतो. मग आता 2 ने भागा बरं. 2 ने जर भागलं 60ला तर काय होईल? म्हणजे 30 दुने 60. काय होईल? 30 दुने 60. म्हणून आपण काय लिहिलं? फक्त इथं लिहिला 2. आता 30 राहिले. 30ची फोड कशी होईल? 15 दुने 30. म्हणजे पुन्हा एकदा 2 लिहिला, राहिले आता 15. 15ची फोड कशी होईल? 3 5 15. मग लिहिलं 3 5 15. आता 3 पण 5 मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे. माझी सगळी मूळ अवयवामध्ये आपण या 60ची फोड केली, म्हणजे याचा जर गुणाकार केला तर पुन्हा 60 मिळणार आहे. बघा बरं, येतोय का? 2 दुने 4, 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60. होतंय ना 60. बरं, त्याच्यानंतर पुढं जाऊयात आपण. आपल्याला 35ची पण फोड करायची. आता 35ची फोड 7 5 35. 7 पण मुळे आणि 5 पण मुळे, म्हणजे 5 7 35. या ठिकाणी लिहिली आपण. झाली त्याची फोड पूर्ण झाली. आता राहिली कुणाची? 21ची. 21ची काय होते? 7 त्रिक 21. 7 पण मुळे आणि 3 पण मुळे, 7 त्रिक 21. आता राहिली कुणाची? 4ची. 4ची काय होती? 2 दुने 4. 2 दुने 4. ओके, अशा पद्धतीने. बर, चला आता अजून आपल्याला पुढे जायचंय. आता मग काय करायचंय की 2 संख्यापैकी एक संख्या बाहेर घ्यायची. मग आता ह्या 2 पैकी 1 2 घेतला बाहेर, काय आला? हा 2. गुणिले आता बघा, इथं 1 3 आहे आणि इथं 1 3 आहे. या 3 मधला 1 3 काढला बाहेर, आपण इथं लिहिलं 1च 3. गुणिले आता पुन्हा इथं 2 5 येतं, त्यातला आपण 1 5 घेतला बाहेर. गुणिले इथं 2 7 आहेत, त्यातला 1 7 घेतला बाहेर. गुणिले इथं 2 वेळा 2 आहेत, इथं आपण 1 2 घेतला बाहेर. आता आपल्याला हे यांचा सरळ सरळ गुणाकार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. मग आता 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 3 7 21 आणि 21 दुने 42. म्हणजे इथं काय होईल? 420. मी 0 घेतला नव्हता, म्हणजे काय झालं? उत्तर आलं 420. मग 420 चौरस सेंटीमीटर या ठिकाणी कुठं दिसतंय का? तर दिसतंय. अशा पद्धतीने हा ऑप्शन आलेला आहे. आता अशाच पद्धतीचे आपल्याला दुसरे काही उदाहरणं सोडवायचे आहेत. आता हा प्रश्न जो आहे, 10 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 8 मीटर उंचीच्या खिडकीपाशी पोहोचते, तर भिंतीचा पाया आणि शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती? म्हणजे हे पायथागोरसच्या प्रमेयाशी संबंधित. आता म्हणजे उदाहरणार्थ काय झालेलं आहे पहा, एक खिडकी आहे इथं कुठंतरी, घराची भिंत असन ही खिडकी, आणि इथं कुठंतरी खिडकी आहे त्या घराच्या भिंतीला, अशी इथं खिडकी आहे. एक शिडी आहे, किती मीटर लांबीची शिडी आहे? 10 मीटर लांबीची शिडी आहे. बर, या ठिकाणी भिंत पण दिलेली आहे तुम्हाला. एक शिडी जमिनीपासून 8 मीटरवर असणाऱ्या खिडकीपाशी पोहोचते. ही खिडकी जी आहे, ही खिडकी किती मीटरवर आहे?
8 मीटरवर आहे. आणि या खिडकीवरती शिडी जर का अशी तिरकी, आता शिडी कशी असते, अशीच असते ना. ही शिडी कुठं पोहोचते, या 8 मीटरच्या खिडकीवर पोहोचते. आणि शिडीची लांबी किती आहे, शिडीची लांबी आहे 10. तुम्हाला विचारलंय काय, ही शिडीचं खालचं टोक आणि या भिंतीचं खालचं टोक यामधलं अंतर किती. मग आता इथं झाला का काय तयार झाला, काटकोन त्रिकोण तयार झाला. हा असा काटकोन त्रिकोण. मग या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ, म्हणजे हा कर्णावर काढलेला या ठिकाणी जर असा चौरस काढला, या पायावर चौरस काढला आणि या उंचीवर चौरस काढला, तर या दोन्हींच्या क्षेत्रफळाची बेरीज याची एवढी असते. ओके. मग आपल्याला सूत्र मिळालं होतं पहा, कालच आपण तयार केलं होतं कालच्या ह्याच्यामध्ये. काय, कर्णवर्ग. कर्णवर्ग का, कारण या बाजूला कर्ण म्हटलं जातं. मग याचं क्षेत्रफळ, ह्या चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूवर्ग. मग ही बाजू म्हणजे कर्ण आहे म्हणून कर्णवर्ग. कर्णवर्ग बरोबर हा जो पाय आहे, आता या पायावरती जर चौरस काढला तर मग काय म्हणणार आहे तुम्ही, याचं क्षेत्रफळ पायाचा वर्ग झाला, पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. म्हणजे यांच्या दोन्हींची बेरीज याच्या बेरीज एवढी असते, असं निघलंय उघड उघड. आता त्रिकुट, जर बेसिक त्रिकुट तुम्हाला सांगितलं होतं, त्यावरून काल तुम्हाला त्रिकुट कशी बनवायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता पहा आपल्याला इथं बघा कर्णवर्ग, कर्ण दिलाय का नाही दिलाय, किती आहे 10, म्हणजेच काय 10चा वर्ग. जर नसल पाठ तर, नाही तर हे तोंडी सोडायचं उदाहरण आहे. लगेच कर्ण आपल्याला कळतंय 8 10 6 8 10 हे त्रिकुट आहे. बेसिक त्रिकुटापासून लगेच आपल्याला माहिती आहे त्रिकुट बनतात. मग हे काय 10चा वर्ग, 10चा वर्ग किती येतो 100 बरोबर. पायाचा वर्ग म्हणजे पाया किती आहे 8, 8चा वर्ग किती येतो 64 बरोबर. अधिक उंचीचा वर्ग, उंची माहिती आहे का तुम्हाला, नाही माहिती, उंचीचा वर्ग तर काढायचा बरोबर. मग आता ईदला जर वर्ग काढायचा आहे तर तुम्हाला हे 8चा वर्ग इकडे गेल्यावर काय होईल, इकडं ह्या उंचीला अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा होणार आहेत. हे अधिक 8 जरी असले तिकडे गेल्यावर वजा होणार आहेत. मग हे यांची किंमत काढली आपण, 10चा वर्ग आला 100, 8चा वर्ग आला 64. मग हे 64 जर का पलीकडे गेले तर काय होणार आहे, तर इकडचे धन पलीकडे गेल्यावर झाले ऋण, इथं राहिली उंची. मग 100 मधून 64 गेले, खाली राहिले 36. 36 म्हणजे काय आहे, उंचीचा वर्ग आहे. पण तुम्हाला काय विचारली आहे, फक्त उंची विचारली आहे. मग इकडचा वर्ग जर पलीकडे गेलं तर काय होतं वर्गमूळ. मग वर्गमुळात 36 बरोबर उंची. आता इकडचा वर्ग गेला निघून, मग वर्गमुळात 36 म्हणजे काय होतं 6. उंची या ठिकाणी किती आली, तर उंची आली 6. म्हणजे सॉरी, आता इथं लिहित असताना आपण पाया उंची, ही उंची या ठिकाणी उलट झालं होतं. फक्त आपण उंची या ठिकाणी 8 घ्यायला पाहिजे होती आणि पाया घ्यायला पाहिजे होता. आता पाया इथं काय आलाय 6, आपल्याला पाया काढायचा होता. म्हणजे फक्त पायाला उंची म्हणलं, उंच्याला पाया म्हटलं, फरक पडत नाही. उत्तर काय आलं या ठिकाणी 6. हे 6 ही बाजू मिळाली आपल्याला 6. असेच तुम्हाला अजून काही उपयोजनात्मक उदाहरणं दिशा ज्ञानासंदर्भात पण आहेत, काही इतर पायथागोरसच्या प्रमेयाशी रिलेटेड पण आहेत. प्रश्न नंबर 4 पाहतोय आपण. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलंय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 117 सेंटीमीटर आहे. त्याचा पाया 13 सेंटीमीटर असल्यास उंची किती. आता मी मगाशी सांगितलं होतं की काय आहे, की हा असा समांतरभुज चौकोन बरोबर. या समांतरभुज चौकोनाचंच रूपांतर म्हणजे काय असतं, त्रिकोण असतो. म्हणजे त्याचं जर कर्णावरून असे 2 भाग केले तर हा असा त्रिकोण तयार होतो. म्हणजे आता बघा हा असा त्रिकोण आहे, थोडक्यात सांगायचं तर काय, हा असा त्रिकोण आहे आणि याची उंची दिलेली आहे. उंची किती दिलेली आहे, ती सॉरी पाया दिलेला आहे, पाया दिलेला आहे. हा पाया किती दिलेला आहे, तर पाया आहे 13, पाया दिलाय 13 आहे. उंची तुम्हाला माहित नाही, फक्त उंची. पण तुम्हाला याचं क्षेत्रफळ माहित आहे. मग याचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, पाया गुणिले उंची याने काय निघतं, या समांतरभुजचं क्षेत्रफळ निघतं. पण आपल्याला समांतरभुजचं काढायचंच नाही, आपल्याला कोणाचं काढायचंय, त्रिकोणाचं काढायचं आहे आपल्या फक्त. ओके, मग आपण याचं क्षेत्रफळ काढतोय एवढ्याच.
पाया गुणिले उंची भागिले 2 किंवा 1/2 असं म्हणतो आपण. याने निघणार आहे त्याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. किती आहे दिलेलं? 117 सेंटीमीटर. मग 117 सेंटीमीटर हे काय आहे? क्षेत्रफळ आहे. एवढं क्षेत्रफळ आहे. पाया माहिती आहे तुम्हाला, पाया, कारण हे क्षेत्रफळ इथं, हे क्षेत्रफळाचं सूत्र होतं. क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ इथं लिहिलं मी. बरोबर. काय लिहायचंय तुम्हाला? पाया किती आहे? 13 गुणिले तुम्हाला उंची तर विचारली आहे, मग उंची माहित नाही म्हणून काय लिहिलं तुम्ही? उंची. 13 गुणिले उंची. आता हा जर 13, याला पुन्हा काय केलंय? 2 ने भागलंय. इथं याला 2 ने भागलंय आणि मग या ठिकाणी तुम्हाला हे 117 असं उत्तर मिळालंय. मग आता ही उंची आपल्याला हिची किंमत माहित नाही, मग आपण हे 13 आणि हे 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर नेले तर चालू शकतंय. मग इकडे काय बरोबर चिन्हाच्या पलीकडं 117 आहे. 117ला हे 2 काय होणार आहेत? गुणिले जाणार आहेत आणि हे 13 काय होणार आहेत? भागिले जाणार आहेत. आणि बरोबर मग आपल्याला मिळणारे उंची यांची यावर क्रिया केल्याच्या नंतर मग आता या 13ला 2 ने भाग जात नाही, 2ला 13 ने भाग जात नाही. 117ला 13 ने जातोय का? जातोय. कितीचा भाग जातोय? 13 1 13, 13 9 117, 9 दुने 18. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या उंची मिळालेली आहे. ती उंची किती आहे? 18 सेंटीमीटर. या ठिकाणी 18 एककच नाही, सॉरी एकच दिलेलं नाही. मीटर आहे का सेंटीमीटर आहे का फूट आहे, जे काही एकक असेल त्याच्यामध्ये आलं. मग 18 उत्तर होतं आपलं. 18 या ठिकाणी ऑप्शन 1 मध्ये उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काटकोन त्रिकोणात दिलेला आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे कसा? हा असा त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे इथं जो आहे तो 90 अंशाचा कोन होतोय. या त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे, म्हणजे ह्या बाजू आहे. आता काटकोन करणाऱ्या बाजू, एक बाजू आहे 12 आणि एक बाजू आहे 15, म्हणजे 2 बाजू तुम्हाला माहितीच आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती? मग आपण पाहिले काय क्षेत्रफळ कसं काढतो आपण? काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे 12 गुणिले 15 छेद 2, त्याला 2 ने भागतो म्हणजे 1/2. मग अशा पद्धतीने बे 1 बे, बे सक 12, 15 सक 90. या ठिकाणी याचं क्षेत्रफळ किती आलं? तर 90 या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी, आता प्रश्न परीक्षेला आलेले प्रश्न आहेत असे. सोबतच्या आकृतीत रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा. तर रंगवलेला भाग कोणता आहे? हा भाग रंगवलेला आहे. आता इथं तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येतं ही जी आकृती आहे, ही आकृती कशाची आहे? जर आपण सर्व बाजूचा जर विचार केला तर इथं आपल्याला दिसून येतंय काय? दिसून येतंय तर ही सगळी, जर ह्या संपूर्ण आकृतीचा विचार केला तर ही समांतरभुज चौकोनाची आकृती आहे. या समांतरभुज चौकोनामध्ये पण त्रिकोण आहे एक. तर कोणता त्रिकोण आहे? हा इथं या ठिकाणी त्रिकोण आहे. इथं दिसतोय हा काय आहे? एक त्रिकोण आहे. मागाशी आपण पाहिलं होतं समांतरभुज जर इथं चौकोन असता असा, बरोबर, या समांतरभुज चौकोनाला जर असा कर्ण काढला तर करेक्ट त्याचे 2 भाग होते, बरोबर. मग इथं काय करतो आपण? इथं उंची काढावं लागते आणि आपल्याला हा पाया माहिती असला की आपल्याला याचं हे काढता येतं. मग आता याचा पाया इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर आहेच का नाही पाया, आणि उंची म्हणजे या ठिकाणी सरळ उंच. मग आता इथं उंची घेत असतो तर आपण इथं न घेता काय घेतली? इथं उंची दिली आहे, बरोबर. उंची किती आहे? 15 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी पाया दिलेला आहे. पाया किती आहे? 20 सेंटीमीटर. तुम्हाला विचारलंय काय? क्षेत्रफळ काढायचं, बरोबर. मग आता क्षेत्रफळ काढत असताना जर आपल्याला समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यामध्ये त्रिकोण आहेत, तो त्रिकोणाचं पण काढू. मग आधी जर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला करावं लागतं पाया गुणिले उंची. काय करावं लागतं? पाया गुणिले उंची करावं लागतं. मग पाया किती आहे? 20 गुणिले उंची किती आहे? 15. मग 15 दुने 30 म्हणजे या ठिकाणी 300 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर हे येते सगळ्या याचं क्षेत्रफळ. पण याच्यामध्ये हा त्रिकोण आहे. मग ह्या त्रिकोणाचा पाया सुद्धा या पाया एवढाच आहे आणि त्रिकोणाची उंची सुद्धा याच्या एवढीच आहे. त्रिकोणाच्या आकृतीचं निरीक्षण करा ह्या, की मी वेगळ्या कलरमध्ये काढू. थांबा, निळ्या कलरमध्ये या ठिकाणी मी लिहितो. निळ्या कलरमध्ये
ओके, या त्रिकोणाचा पाया देखील 20चा आहे आणि उंची देखील 15चा आहे. याचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे पाया गुणिले उंचीला काय करता तुम्ही, फक्त 2 ने भागता. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, किंवा पाया गुणिले उंची छेद 2. मग पाया गुणिले उंची किती आलं होतं, 300. बरोबर. मग आता काय करावं लागेल आपल्याला, या 300ला फक्त काय करावं लागेल, 2 ने भागावं लागेल. मग काय आलं उत्तर, 150. म्हणजे 150 हे जे उत्तर आहे, 150 हे जे उत्तर आहे, हे जे उत्तर आहे, हे 150 उत्तर कशाचं आलंय, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलंय. हे कशाचं आहे, हे त्रिकोणाचं आहे. आणि हे वरचं 300 आलं होतं ते कशाचं होतं, समांतरभुज चौकोनाचं होतं. कशाचं होतं, समांतरभुज चौकोनाचं होतं. मग आता रंगवलेला पार्ट कोणता आहे, त्रिकोण सोडता बाकीचा पार्ट रंगवलेला आहे, याच्यातच समाविष्ट असणारा हा त्रिकोण आहे. मग त्रिकोण किती जागेमध्ये, 150 एरियामध्ये आहे. मग 150 जर का 300तून वजा केले तर हा शिल्लक काय राहते, 150. म्हणजे 150 चौरस मीटर एवढा भाग काय रंगवलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 6 याला आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पहा 7 नंबरचा प्रश्न आहे. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 सेंटीमीटर आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूंपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे. तर दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल. आता काटकोन करणाऱ्या 2 बाजू आहेत, त्या 2 बाजूऐवजी दिली एक बाजू आणि आपल्याला पूर्ण क्षेत्रफळ पण या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता क्षेत्रफळ दिले, क्षेत्रफळ किती आहे टोटल, मग आपण असं काढतो क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. अशा पद्धतीने. मग आता क्षेत्रफळ आपल्याला दिले, क्षेत्रफळ टोटल किती आहे 352. मग लिहिलं तुम्ही 352. बर, पुढं काय दिलंय 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आता काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्याच्यापैकी एकच बाजू दिली आहे 22 सेंटीमीटरची. म्हणजे 22 गुणिले त्याची दुसऱ्या बाजूची आपल्याला लांबी माहित नाही. मग ती दुसरी बाजू आपण तशीच लिहू, दुसरी बाजू बाजू 2. मी काय लिहितो, बाजू 2 ही दुसरी बाजू आपल्याला काढायची. मग आता होईल काय, इकडचे हे 2 आणि इकडचे हे 22 बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यावं लागतील. बरोबर चिन्ह हे इथं. मग हे इकडचे भागिले तिकडे गेल्यावर काय होतील, गुणिले. म्हणजे 352 गुणिले 2 असं होईल. आणि हे जे वरती होते 22 हे येतील खाली, ते झाले 22. मग आता बघा बरं भागकार करून, या 2 ने या 22ला भाग जाईन, बे एक बे या ठिकाणी उत्तर आला 11. आता 11 याला भाग जातोय का, देऊन बघा. मग 11 1 11, 11 त्रिक 33, उरले किती 2. मग संख्या झाली पुन्हा 22, 11 दुने 22. या ठिकाणी उत्तर काय मिळालं 32. हे 32 काय आहे, तर दिलेलं उत्तर हे एकक हे सेंटीमीटर होते. म्हणून येणारं उत्तर कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटरमध्ये येणार आहे. किती सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन तयार करणाऱ्या बाजू अनुक्रमे 3.5 आणि 2.7 आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय सांगितलंय, 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आता काटकोन करणाऱ्या बाजू काय येतात, 3.5 गुणिले 4.2 झालं. मग आता ह्या 2 याला इकडं भागिले. मग ह्या 2 ने जर काय वरच्या संख्येला गुणलं, आता वरची संख्या काय आहे 4.2, हिलाच भाग जाईल. 4.2 ला दिला भाग. बरं, बे एक बे दुने 4 आणि बे एक बे, म्हणजे या ठिकाणी मिळालं काय 2.5. मग 2.1 3.5 गुणिले 2.1 यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला.
मग 21 पंचे 105 सॉरी 105 आपण लिहिले किती 5 शिल्लक राहिले 10 21 त्रिक 63 पैकी आता आपल्याला लिहायचे 63 अधिक हे 10 63 आणि 10 73 आपल्याला करायचं आहे काय ते एक घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे सॉरी 2 घरानंतर इथं एक घर आणि इथलं एक घर मग ह्या 2 घरानंतर दशांश स्थळ दिलं तर संख्या काय होईल 3.35 मग 7.35 मी 7.35 कुठं आहे तर 7.35 पहिल्या ऑप्शनमध्ये आहे अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे मग याच प्रकारचे आपल्याला आता तुम्हाला जे उदाहरणं जर क्षेत्रफळाशी संबंधित विचारली तर याच्यावर शक्यतो क्षेत्रफळाशी संबंधित पडत नाही आता या अगोदर टीटीला आलेली जे उदाहरणं आहेत हे आलेली उदाहरणं मी पुढच्या लेक्चरमध्ये घेत आहे आज रात्रभर झोपायचं नाही म्हणजे आम्ही झोपत नाही तुम्ही आराम करा एक थोडा वेळच तुम्ही पहा नंतर जे मी व्हिडिओ रात्री अपलोड करणार आहे ते अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही सकाळी एक ओव्हरलुक म्हणून एक पाहू शकता आज आता या लेक्चरला आपण इथंच थांबू याच्यानंतर मी लगेच दुसरं लेक्चर सुरू करतोय पण व्हिडिओ आपला लांब होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद